चीनमध्ये नुकतीच आशियाई पहिली अथलेटिक्स स्पर्धा जी आहे तर ती पार पडलेली आहे. आणि या स्पर्धेमध्ये नाशिकची जी लेक आहे तर तिने 2 सुवर्ण आणि 1 कांस्य पदक मिळवलेलं आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी ती श्रावणी सांगळे आपल्यासोबत आहेत. मला हे सांग की या स्पर्धेमध्ये तू 2 सुवर्ण आणि 1 कांस्य पदक मिळवलेलं आहे. याच्यासाठी तुला कशा पद्धतीने त्या ठिकाणी मेहनत करावी लागली आहे आणि तुझा काय अनुभव? अ, मी मागच्या 10 वर्षांपासून व्हीडीके स्पोर्ट्स फाउंडेशन नाशिक इथे वैजनाथ काळे सरांखाली सराव करते आहे. आमचा फार 2 म्हणजे दिवसातनं 2 वेळा सराव असतो आणि हा कायम आहे मागच्या 10 वर्षांपासून. त्याचबरोबर माझ्या परिवाराची पण खूप मेहनत आहे, त्यांचा खूप पाठिंबा आहे. त्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकले. मला हे सांग 2 सेकंदावरनं तुझं सुवर्ण पदक जाणार होतं. तुला त्यावेळेस काय अनुभव आला? मला असं वाटत होतं, की काही पण झालं तरी हे सुवर्ण आमचं सुवर्णच राहायला पाहिजे. त्याच्यामुळे मी माझे पूर्ण प्रयत्न लावून दिले सुवर्ण मिळवायला. या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी शिक्षक आमदार किशोर दराडे आहेत. भाऊ मला हे सांगा, की हिने एवढं सुवर्ण पदक असेल किंवा कांस्य पदक मिळवलेलं आहे, मात्र कुठेतरी शासनाकडून याची दखल घेण्यात आली नाही, तर आपण काय करणार? नाही, 100% श्रावणीची दखल शासनाने घेतली पाहिजे. ग्रामीण भागातला एवढा चांगला खेळाडू आणि एवढे पदकं मिळतो, ही आमच्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. नुसतं नायगाव किंवा नाशिक जिल्ह्यासाठी नव्हे, तर पूर्ण महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. येणाऱ्या 6 डिसेंबरच्या अधिवेशनमध्ये हा प्रश्न मांडून आणि श्रावणीला न्याय देण्याचं काम मी नक्कीच करणार आहे. आणि श्रावणीसारखे बरेच नाशिक जिल्ह्यामध्ये असे काही खेळाडू आहे, त्यांचा सुद्धा सन्मान झाला पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये लॉंग लाईफ असं काहीतरी मानधन स्वरूपात यांना मिळालं पाहिजे. ही शासनाची जबाबदारी आणि ती जबाबदारी स्वीकारण्याचं काम आणि मांडण्याचं काम मी नक्की करणार. एकंदरीत पाहता श्रावणी सांगळेचा सत्कार हा शासकीय स्तरावर झाला पाहिजे यासाठी शिक्षक आमदार किशोर दराडे हे पाठपुरावा करणार आहेत. उमेश पारिक, टी9 मराठी, येवला, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.